नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती बुलेटवरती चाललेली असते आणि तेवढ्यात ती एका ठिकाणी तिला गुंड अडवतात आणि तिला आता मारहाण करायला लागतात. आणि आता जी मंजू आहे तिच्यावरती ते मारहाण करत असतात. मंजूला ते मारायला लागतात. मंजू पण त्यांना मारते, पण मंजूला यायला खूप माणसं असतात, ते आवरत नाही ते माणसं एवढी. आणि आता मंजू त्यांना मारते आणि ते मंजूला असं त्यांची मारहाण चालू असते. तेवढ्यात आता जी मंजू आहे ती मंजू हे करत असते. ती मंजू आता त्यांना मारत असते. तेवढ्यात तिथे सत्य येतो आणि आता सत्य आल्यावरती सत्या पण त्या गुंडांना मारतो आणि सत्या इकडं त्या धैर्याला कोर्टामध्ये सोडतो आणि तो येतो. तो येऊन त्यांना मारहाण करतो आणि त्यांना मारल्यावरती आता सत्या म्हणतो की सोडा वाघमाऱ्यांना. आणि आता सत्या आणि मंजू तिथून जातात आणि आता सत्या आणि मंजू एक ठिकाणी खूप लांब येतात. आणि आता सत्या मंजूला म्हणतो, वाघमारे थांबा, इथं गाडी थांबवतात ते दोघं. आणि आता मंजू सत्या तिला म्हणतो, वाघमारे कोण होती ती माणसं, तुमच्यावर कसं काय हल्ला करू शकतात? तर मंजू म्हणते, काय माहिती आहे सत्या, आणि हे बघ इकडे आपल्याकडे कुठे आले हल्ला करायला, मला हेच कळत नाही आहे. आपल्या इकडे येऊन हल्ला करता येते आणि हे बघा आपल्या साताऱ्यात माझ्यावर हल्ला कोणतरी करू शकतं, पण आपल्या ह्या कोल्हापुरात अरे कोणाचा कोण बदला घेत असेल आपलावाला, असं ती मंजू सत्याला म्हणत असते. सत्या म्हणतो की हो वाघमारे, मला पण तोच प्रश्न पडला आहे. इथे तर आपल्या कोणी ओळखीचं पण नाही आहे आणि मग इथे आपला बदला का घेईल कोणी, असं म्हणत असते. आणि सत्या पण म्हणतो की हो ना वाघमारे, माझ्या मनात पण हाच प्रश्न आहे. इथे कोण असेल आपलं बदला घेण्यासाठी, का आलं असेल आणि नेमकं काय असेल हे सगळं काही. तर आता मंजू म्हणते, सत्या मला पण हेच कन्फ्युजन झालं आहे, कोण आपलं हे सगळं असं करते ना आपल्यासोबत, काय माहिती. तर आता तो म्हणतो की मला शोधून काढायलाच हवं, चला आपल्या कोर्टात जायला हवं, नेमकं काय झालं ना बघायला हवं. आणि सत्या आणि मंजू तिकडे यायला निघतात. तर इकडे कोर्टात येतात. तेवढ्यात बघतात तर काय, इकडे जो धैर्य आहे तो धैर्य कोर्टामध्ये सांगायला लागत असतो. तेवढ्यात तो चक्कर येऊन खाली पडतो आणि तेच बेशुद्ध होतो. कोणाशी काहीच बोलत नाही. त्याला प्रश्न विचारायची वेळ येते आणि तो बेशुद्ध झालेला असतो. त्यामुळं आता सगळ्यांना टेन्शन येतं. तर आता लगेच जी सावी आहे ती आता हे सगळ्याचा आरोप भास्कर आणि विलास आणि दामिनीवर लावणार आहे. बघूया आता पुढील भागात काय घडतं. सत्य आणि मंजू खरंच सावीला कोर्टामधून सोडून येईल का, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.